नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2025-26 द्वितीय सत्र परीक्षा पेपर कशा पद्धतीचा असतो ते या ठिकाणी आपण बघणार आहोत। वर्ग चौथा या वर्गाचा आपण इतिहास या विषयाचा पेपर या ठिकाणी बघणार आहोत। दिनांक, विद्यार्थ्याचे नाव, या ठिकाणी तुम्हाला वेळ 2 तास दिलेला आहे, हजे क्रमांक आणि एकूण गुण। बघा, पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा। तुम्हाला या जे कंसामध्ये दिलेले आहे शब्द आहे हे या ठिकाणी खाली दिलेल्या रिकाम्या जागी भरायचे आहे। त्याला गुण तुम्हाला 5। तुम्हाला प्रश्न पहिला ब, खालील दिलेल्या प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा, कोणतेही 5। त्या ठिकाणी तुम्हाला त्याला गुणे एकूण 10। 5 प्रश्न सोडवायचे तुम्हाला 6 दिलेले आहेत, कोणतेही 5। नंतर तुम्हाला प्रश्न दुसरा अ, खालील दिलेल्या घटना कालानुक्रमाने लावा, त्याला गुणे 5। या घटना तुम्हाला काळानुसार लावायच्या आहे, कशा पद्धतीने घडल्या त्या लावायच्या आहे। 5 घटना दिलेल्या आहेत। त्यावर प्रश्न तुम्हाला दुसरा ब, खालील दिलेल्या प्रश्नांची 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा, कोणतेही 3। तुम्हाला त्या ठिकाणी गुण आहेत 6। 1. मोरारबाईचे शौर्य पाहून दिलेल्या खान त्याला काय म्हणाला? शिवराय औरंगजेबाच्या दरबारात रागारागाने बाहेर का पडले? सिंहगडावर सूर्याजी मावळ्यांना काय म्हणाला? शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड का केली? यापैकी तुम्हाला 3 सोडवायचे, कोणते? प्रश्न तिसरा, खालील दिलेल्या प्रश्नांची कारणे लिहा, गुणे तुम्हाला 4। पहिला, शिवरायांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्यास ठरवले। दुसरा, आदिलशाह भयंकर चिडला। त्यानंतर प्रश्न तिसरा ब, किल्ल्यावर अधिकाऱ्यांची 2 कोण? किल्ल्यावरील 2 अधिकाऱ्यांची तुम्हाला कामं लिहायची, 2 कामे लिहायची आहे। बघा, त्याला गुणे 2। एक किल्लेदार, दुसरा कारखानीस। प्रश्न तिसरा क, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा, तक्ता पूर्ण करा। या तक्त्यामध्ये ज्या काही रिकाम्या जागा दिलेल्या आहेत याच्यावर तुम्हाला योग्य शब्द लिहून तक्ता पूर्ण करायचा आहे। या ठिकाणी पहिले प्रधानाचे नाव, नंतर पद आणि काम, याला एकूण गुणे विद्यार्थी मित्रांनो 8 गुणे। महत्त्वाचे, मोरू त्र्यंबक पिंगळे, पद तुम्हाला लिहायचे आहे राज्यकारभार चालवणे। या ठिकाणी अमात्य, राज्याचा जमा खर्च पाहणे। हंबीरराव मोहिते सेनापती, त्याचं काम लिहायचं आहे। मोरेश्वर, पद लिहायचं आहे धर्माची कामे पाहणे, इथे या ठिकाणी पद नाव लिहायचे। न्यायाधीश, त्यानंतर इथे अनाजी दत्तो, त्यांचं पद काम लिहायचं आहे। त्यानंतर रामचंद्र त्र्यंबक डबे, त्यांचं पद दिलेलं आहे, त्याचं तुम्हाला काम लिहायचं आहे। त्यानंतर खाली तुम्हाला तोंडी मार्क असतात 10। त्यानंतर तुम्हाला बेस्ट ऑफ लक विद्यार्थी मित्रांनो, चांगल्या पद्धतीने पेपर सोडा। तर अशा पद्धतीने वर्ग चौथी इतिहास या विषयाचा पेपर फॉर्मॅट होता। व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा। धन्यवाद।